नमस्कार. परवा ठाण्याला रिक्षात बसलो. रिक्षावाला उतरला, माझ्या पाया पडला. परत सीटवर जाऊन बसला, गाडी सुरू केली. त्याला म्हटलं, काय झालं रे? मी तर एक गिऱ्हाईक म्हणून तुझ्या गाडीत बसलोय. नाही म्हणाले, यापूर्वी 3 वेळाला मी तुम्हाला बरोबर घेऊन गेलोय. तुम्ही ओळखलं नसलं तरी मी ओळखतो. तर म्हटलं, एवढी माझी ओळख ठेवण्याचं काही कारण आहे का रे? तर त्यांनी एक आठवण सांगितली, जी मी त्याच्याशी गप्पा मारताना बोललो होतो. कसं असतं की आपण रिक्षावाल्याशी रिक्षावाला म्हणून बोलतो, माणूस म्हणून बोलतच नाही. घरी काम करायला, भांडी जुनी करायला बाई येते, तिच्याशी आपण माणूस म्हणून बोलत नाही, कामवाली म्हणून बोलतो. मला असं कधीच जमलं नाही. माणसाने माणसाशी माणसासम वागणे बोलणे हे खूप आवश्यक आहे. हे मला पटलंय, अंतर्यामी पटलेलं आहे. त्यावेळेला मी जे काही त्याच्याशी बोललो होतो त्याची ते आठवण दिली. ते मला असंख्य माणसात पैसा मिळवतायत, अफाट पैसा मिळवतायत, अफाट पैसा मिळवतात. कधी नव्हता एवढा पैसा मिळवतायत, पण एकही माणूस सुखी नाही. कारण मुळामध्ये पैशाचा आणि सुखाचा काहीही संबंध नाही. सुखी माणसाचा सदरा अशी जी गोष्ट आहे, राजा सुखी नव्हता, तो शोध घेत होता सुखी माणसाचा सदरा शोधून काढण्याकरता. आणि जो सुखी माणूस सापडला त्याने अंगात कधी अंगरखाच घातला नव्हता. त्याच्या पुढे जाऊन त्याने मला आणखीन एक आठवण दिली, की अशी होती की चुकीच्या मार्गाने कष्टाशिवाय वेड्यावाकड्या पद्धतीने मिळवलेला असतो तो पैसा, तो सुखाच्या ऐवजी दुःखाच्या दिशेने तुम्हाला फरफटत नेतो. आणि कष्टाने इमानदारीने जो मिळवलेली असते ती लक्ष्मी असते, ती तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहत नाही. पैसा आणि लक्ष्मी एक नव्हेत. पैसा हा बऱ्याच वेळेला पापामधनं जन्माला आलेला असतो. आज 2 नंबरचा पैसा हा शब्द जन्माला आला कुठून? कारण तो पापाचा पैसा आहे. आणि म्हणून पुण्याने मिळते, कष्टाने मिळते, इमानदारीने मिळते ती लक्ष्मी असते, ती तुम्हाला सुखाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. मला माझ्या सगळ्या युवा मंडळींना असं सांगायचं आहे की बघा, भोवतालचं जग जसं फरफटत चाललंय तसे तुम्ही फरफटत जाऊ नका. तुमच्या मनावरती तुमचा ताबा असण्याची आवश्यकता आहे. जगातल्या कुठच्याही गाडीला स्टिअरिंग आणि ब्रेक नसेल तर काय होईल तुम्हाला माहिती आहे. आमच्याकडे फक्त ॲक्सेलेटर आहेत. आमच्याकडे नाही दिशा देणारं स्टिअरिंग, आणि कुठे थांबायचं तिथे थांबण्याकरता आमच्याकडे ब्रेक नाहीत. आमचं मन सैरा वैरा उद्ध्वस्त धावत आहे आणि गर्दीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जात आहे. मुलांनो, बेट्यांनो, जरा विचार करा. माझ्याशी संपर्क करावा असं वाटला, जरूर संपर्क साधा. परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो, तुम्ही सुखी व्हावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आशीर्वाद माझे तुम्हाला.